536वी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत। त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांना मानाचा जय भीम आणि शुभेच्छा देते। पण मला असं वाटतं की चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे, ती सुरू झाली आहे। कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे। जो संघर्ष आहे, मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे। आपण 14 एप्रिल 6 डिसेंबरला असतोच नेहमी, आपण अभिवादन करतो, पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आहे। काँग्रेसच्या 5 गॅरंटीज महिलांबाबतीत असतील, शेतकऱ्यांबाबतीत असतील, युवकांबाबतीत असतील, कामगारांबाबतीत असतील, अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे। महिलांना मी 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSPचा विषय असेल, GST रद्द करण्याचा विषय असेल, अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागाळात पोहोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर या BJPच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे। आज GSTचा मार आहे, त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही, कांद्याची निर्यात बंद आहे, मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला, दुधाला दर नाही आहे आणि पाणी नाही आहे, पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे। हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतोय आणि ते सोडवण्याचं जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळ्या आमच्या मॅनिफेस्टोमध्ये शिंदे, मोहिते पाटील आणि पवार एकत्रित खूप वर्षानंतर आज एकत्र आले। आज तुम्हाला अकलूजमध्ये दिसून येईल। मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे, म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते BJP तरी ते आता राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांचा गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस, आम्ही सगळे आदम मास्टरजी, आप असेल, सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो। आता ही निवडणूक राहिली नाहीये, ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली। 2003ला ज्यावेळेस सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते। मागच्या काही कालावधीमध्ये मंत्रिपद देखील साधारणतः मिळालेलं नाहीये। आता पुन्हा ही शोकांतिका आहे, सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रिपद नाही, साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही। ह्याच्यावरून कळतं की त्यांच्याच काही मंत्रिमंडळात दिसतील सोलापूरची लोकांना। आता बघूया, लोकांवर अवलंबून आहे, लोक कसं करतील। पण लोकांचा, जसं मी म्हणाली, हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे, पण लोकशाही वाचवण्यासाठी ही चळवळ निर्माण झाली ती लोकांमधून दिसली।